नमस्कार. 100% औद्योगिक सुरक्षा हे ऐकायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात उतरवायचं कसं? आजच्या या विशेष माहितीपटात आपण ITI इलेक्ट्रिशियनच्या पहिल्या मॉड्यूलचा अगदी सखोल अभ्यास करणार आहोत. एक अतिशय गंभीर आणि अधिकृत दृष्टिकोन ठेवून या विषयाची प्रत्येक संकल्पना आणि परीक्षेत येणारे महत्त्वाचे प्रश्न आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आता कोणत्याही वर्कशॉपमध्ये काम करताना सुरक्षितता ही प्रामुख्याने 4 भक्कम स्तंभांवर उभी असते. ते म्हणजे सुरक्षा चिन्हे, अग्निशमन साधने आणि मानके आणि सर्वात शेवटी प्रथम उपचार. हे 4 स्तंभ एकत्र आले की कामाच्या ठिकाणी एक अभेद्य असं सुरक्षा कवच तयार होतं. बघा, कोणत्याही औद्योगिक वातावरणात सुरक्षितता पक्की करायची असेल तर या स्तंभांची भक्कम पायाभरणी अगदी मस्ट आहे. तर आजची आपली रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. आपण सुरुवात करणार आहोत ती सुरक्षा चिन्हांपासून, त्यानंतर अग्निशमन विज्ञान, मग 5S प्रणाली आणि साधने, कचरा व्यवस्थापन आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा भाग प्रथमोपचार. हे सर्व आपण प्रत्यक्ष उदाहरणे आणि परीक्षेतील प्रश्नांसोबत कव्हर करणार आहोत. चला वळूया आपल्या पहिल्या स्तंभाकडे, सुरक्षा चिन्हे आणि त्यांचं डिकोडिंग. वर्कशॉपमध्ये शिरल्या सुरक्षिततेची पहिली फळी म्हणजे ही दृश्यमान चिन्हे. बघा, वर्कशॉपमध्ये पाऊल ठेवताच आपल्याला रंगांची आणि आकारांची ही खास भाषा समजणं अत्यंत गरजेचं असतं. निळ्या रंगाचा गोल दिसला याचा अर्थ ते अनिवार्य किंवा मॅन्डेटरी चिन्ह आहे. उदाहरणार्थ, वेल्डिंग करताना हेल्मेट घालणं सक्तीचं आहे हे यातून समजतं. लाल रंगाची क्रॉसलाईन असेल तर ते प्रतिबंध किंवा प्रोहिबिशन दर्शवतं, म्हणजे इथे धूम्रपान करायला सक्त मनाई आहे. पिवळा त्रिकोण म्हणजे धोक्याची चेतावणी किंवा वॉर्निंग, आणि हिरवा चौरस म्हणजे सुरक्षेची माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन. ही व्हिज्युअल भाषा डोक्यात फिट बसलीच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, परीक्षेत हे कसं विचारलं जातं? अगदी सोपं आहे. जर तुम्हाला पांढऱ्या प्लस चिन्हासह हिरवा चौरस दिसला तर ते माहिती चिन्ह आहे, जसं की फर्स्ट एड बॉक्सची जागा दाखवणारा बोर्ड. आणि एक कायम लक्षात ठेवा, धोक्याची पूर्वसूचना देणाऱ्या चेतावणी चिन्हांची पार्श्वभूमी नेहमी पिवळीच असते. तसेच लाल बॉर्डर असलेला गोल आणि क्रॉस लाईन प्रतिबंध चिन्ह स्पष्ट करते. हे प्रश्न नेहमी विचारले जातात बरं का. आता वळूया दुसऱ्या स्तंभाकडे, अग्निशमन विज्ञान आणि PASS तंत्र. इथे आपण केवळ माहिती देणाऱ्या चिन्हांकडून थेट प्रत्यक्ष आणि जीवघेण्या धोक्यांकडे, जसं की औद्योगिक आगीकडे लक्ष केंद्रित करत आहोत. मित्रांनो, आग कधीही विनाकारण लागत नाही. त्यासाठी 3 गोष्टी एकत्र याव्याच लागतात: इंधन, ऑक्सिजन आणि उष्णता. यालाच आपण फायर ट्रँगल म्हणतो. आता आग विझवायची असेल तर सिंपल लॉजिक आहे. या त्रिकोणातील एक तरी घटक आपल्याला नष्ट करावा लागतो. आग विझवण्याच्या 2 प्रमुख पद्धती नीट समजून घेऊया. पहिली म्हणजे स्मदरिंग. स्मदरिंग म्हणजे आगीचा श्वास कोंडणे. समजा ऑइलला आग लागली आहे, त्यावर वाळू किंवा फोम टाकून आपण ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे तोडतो. दुसरी पद्धत आहे स्टार्विंग. जर वर्कशॉपमध्ये आग लागली असेल तर आजूबाजूचे लाकूड किंवा ज्वलनशील पदार्थ तिथून लगेच हलवणे. म्हणजेच काय, तर आगीचं इंधनच काढून घेणे. प्रॅक्टिकली विचार केला तर हे खूप सोपं आहे. औद्योगिक क्षेत्रात अग्निशामक यंत्र किंवा फायर एक्स्टिंग्विशर चालवण्यासाठी PASS हा केवळ एक शब्द नाहीये, तर तो एक कडक नियम आहे. P म्हणजे पुल द पेन, आधी पेन काढा. A म्हणजे एम ॲट द बेस, आगीच्या मुळावर नेम धरा. S म्हणजे स्क्वीज द हँडल, हँडल दाबा. आणि शेवटचा S म्हणजे स्वीप साईड टू साईड, बाजूने बाजूला फिरवा. आणीबाणीच्या वेळी हीच प्रमाणित कार्यपद्धती वापरणं पूर्णपणे सक्तीचं असतं, यावर कोणतीही तडजोड नाही. प्रत्यक्ष आणीबाणीत योग्य निर्णय घेणं हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता परीक्षेच्या दृष्टीने आणि प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून विचार करा. इलेक्ट्रिकल पॅनलला किंवा शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीवर पाणी चालतं का? अजिबात नाही. तिथे हॅलॉन प्रकाराचे अग्निशामक युनिट्स वापरावे लागते. मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे ऑक्सिजन तोडणे म्हणजे स्मदरिंग आणि इंधन काढून घेणे म्हणजे स्टार्विंग. हे प्रश्न थेट औद्योगिक सुरक्षितेच्या मूलभूत नियमांची चाचपणी करतात, त्यामुळे ते नीट लक्षात ठेवा. चला, आता आपला तिसरा स्तंभ पाहूया, साधने, मानके आणि 5S प्रणाली. इलेक्ट्रिशियन दररोज वापरत असलेली महत्त्वपूर्ण साधने आणि कामाची जागा काटेकोरपणे स्टँडर्डाइज्ड कशी ठेवायची यावर हा विभाग प्रकाश टाकतो. तुम्हाला माहीत असेलच, 5S प्रणाली वर्कशॉपला एक वेगळीच शिस्त लावते. यात चौथी पायरी स्टँडर्डाइज म्हणजेच मानकीकरण ही अत्यंत महत्त्वाची आहे, जी कामाचे नियम ठरवून देते. आणि ह्याच मानकांचा एक भाग म्हणजे योग्य साधनांचा वापर. राऊंड नोज प्लायर, पिन्सर आणि डायगोनल कटिंग प्लायर ही काही सर्वसामान्य साधने नाहीत. प्रत्येकाचं एक अतिशय विशिष्ट काम ठरलेलं आहे. पहा, परीक्षेत या साधनांचे नेमके उपयोग हमखास विचारले जातात.
समजा लाकडी पॅलेटमधून एखादा अडकलेला किंवा गंजलेला खिळा काढायचा असेल तर तिथे पिन्सरचाच वापर होतो. वायरला लूप किंवा हुक बनवायचा आहे तर तिथे राऊंड नोज प्लायर वापरला जातो. आणि हे सर्व प्रमाणित करण्यासाठी BIS म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सचे नियम पाळले जातात. हे प्रॅक्टिकली आणि परीक्षेसाठी दोन्हीसाठी एकदम परफेक्ट उदाहरण आहे. आता वळूया आपल्या चौथ्या स्तंभाकडे, PPE, धोके आणि कचरा व्यवस्थापन. कामगारांच्या शरीराचे रक्षण करणं आणि पर्यावरणीय धोक्यांचं योग्य व्यवस्थापन करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. जेव्हा आपण वर्कशॉपमध्ये काम करत असतो तेव्हा स्वतःचं रक्षण करणं ही आपली पहिली आणि सर्वात मोठी जबाबदारी असते. वेल्डिंगचा धूर असेल तर नोज मास्क वापरणं अनिवार्य आहे. ड्रिलिंग मशीनसारख्या उपकरणामुळे निर्माण होणारं कंपन किंवा व्हायब्रेशन हा एक अत्यंत गंभीर शारीरिक धोका आहे. जडभार उचलण्यासाठी क्रेन आणि स्लिंग्सचा वापर आवश्यकच आहे. आता कचरा व्यवस्थापनात बघितलं तर भस्म करणे किंवा इन्सिनरेशन या पद्धतीतून प्रचंड उष्णता निर्माण होते, तर पुनर्वापर म्हणजेच रिसायकलिंगमुळे ऊर्जेची मोठी बचत होते. परीक्षेसाठी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, शारीरिक किंवा फिजिकल धोका ओळखताना कंपन हे अचूक उत्तर आहे. जेव्हा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची वेळ येते तेव्हा भस्म करणे या प्रक्रियेमुळे प्रचंड उष्णता निर्माण होते आणि ऊर्जेची बचत करणारी सर्वोत्तम पद्धत म्हणून पुनर्वापर हेच उत्तर लिहा. हे मुद्दे सुरक्षित आणि पर्यावरणपूरक औद्योगिक प्रॅक्टिसेसचा खरा पाया आहे. आता आपण या सत्राच्या सर्वात गंभीर आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात प्रवेश करत आहोत, प्रथमोपचार आणि गोल्डन आवर. आणीबाणीच्या परिस्थितीत जेथे प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो तेथे हे तंत्र कोणाचा तरी जीव नक्कीच वाचवू शकतो. हे नेहमी लक्षात ठेवा, अपघातानंतरची पहिली 30 मिनिटे हा गोल्डन अवर असतो. हा तो काळ आहे जिथे तुमचा एक छोटासा निर्णय कोणाचा तरी जीव वाचवू शकतो. जर एखाद्याला गंभीर दुखापत झाली असेल आणि प्रचंड रक्तस्राव होत असेल तर सर्वात पहिली आणि तातडीची कृती म्हणजे त्या जखमेवर दाब देणे. होय, अप्लाय प्रेशर. ही कृती त्या पहिल्या 30 मिनिटात अत्यंत निर्णायक ठरते. एक अत्यंत कडक नियम जो सगळ्यांना माहीत असायलाच हवा. जेव्हा एखादी व्यक्ती थेट लाईव्ह वायरला चिकटलेली असते तेव्हा त्या व्यक्तीला कधीही कोणत्याही परिस्थितीत उघड्या हाताने ओढण्याचा प्रयत्न करू नका. तुमची पहिली आणि एकमेव कृती असली पाहिजे मुख्य पॉवर सप्लाय ताबडतोब बंद करणे. स्विच ऑफ द पॉवर, जेणेकरून संपर्क तुटेल आणि पुढील अनर्थ टळेल. मॉड्यूलच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला डोळे झाकून सांगता आली पाहिजेत. वीज संपर्कातून सोडवण्यासाठी संपर्क तोडण्यासाठी वीज पुरवठा बंद करा, हाच योग्य पर्याय आहे. रक्तस्राव थांबवण्यासाठी जखमी भागावर प्रेशर टाकणे आणि जीवघेण्या स्थितीत असणाऱ्यांसाठी पहिली 30 मिनिटे हा गोल्डन आवर असतो. हे नुसतं पाठांतर नाहीये, हे लाईफ सेव्हिंग स्किल्स आहेत. प्रगत वैद्यकीय आणीबाणी, कामाच्या ठिकाणी उद्भवू शकणाऱ्या अत्यंत गंभीर शारीरिक दुखापती कशा ओळखायच्या आणि त्यावर तात्काळ प्रतिक्रिया कशी द्यायची हे आपण यात पाहणार आहोत. इथे गंभीर लक्षणे अचूक ओळखणे खूप आवश्यक असतं. हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियक अरेस्ट आल्यास ओठांभोवती निळा रंग दिसू लागतो. कोमा ही अशी अवस्था आहे जिथे रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध असतो आणि तो स्पर्शाला किंवा आवाजाला कोणताही कसलाच प्रतिसाद देत नाही. जर एखाद्याला छाती किंवा पोटावर दुखापत झाली असेल तर त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यासाठी नेल्सनची आर्म लिफ्ट बॅक प्रेशर पद्धत वापरली जाते. हे प्रॅक्टिकली खूप महत्त्वाचं आहे. ही लक्षणे आणि उपाय परीक्षेच्या दृष्टीने विचारले जातात. लक्षात घ्या, संसर्ग निर्माण करणारे धोके हे जैविक धोके म्हणजेच बायोलॉजिकल हॅझार्ड्स आहेत. आणि जर रुग्णाच्या छाती किंवा पोटावर जखमा असतील तर कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यासाठी नेल्सनची आर्म लिफ्ट बॅक प्रेशर पद्धत हीच एकमेव योग्य पद्धत आहे. हे कन्सेप्ट्स एकदम क्लिअर ठेवा. तर आज आपण सुरक्षेचे ते 4 भक्कम स्तंभ अगदी सविस्तर समजून घेतले. चिन्हे, अग्निशमन, साधने आणि प्रथमोपचार. पण जाता जाता माझा तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. केवळ परीक्षेपुरते नाही तर उद्या खऱ्या वर्कशॉपमध्ये पाऊल ठेवताना ह्या मानकांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आपण खरोखर तयार आहोत का? विचार करा आणि सुरक्षेला नेहमी प्राधान्य द्या.